हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. भगवान शंकर हे सांब सदाशिव आहेत. भक्तांच्या हाकेला ते त्वरित धावून येतात. परंतु आपल्याला भगवान शिवांची सेवा करणं खूप जास्त गरजेचं असतं. आणि महाशिवरात्री ही वर्षातनं फक्त एकदाच येते. या दिवशी म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की महाशिवरात्री आहे तर उपवास करावा. उपवास हा झालाच पाहिजे. उपवास केला तर मला त्याचं फळ महादेव देतील, नक्कीच देतील. त्यांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल. परंतु उपवासाला जितकं महत्त्व आहे त्यापेक्षा जास्त सेवेला आहे. आपल्याला या दिवशी सेवा करणं खूप जास्त गरजेचं आहे. उपवास ज्याला झेपतो त्याने करायचा असतो, परंतु सेवा सर्वांनीच करायची, कारण सेवा सगळेच करू शकतात. उपवास बऱ्याच जणांना शक्य होत नाही, सेवा सगळ्यांना शक्य होते, परंतु आपण काय करतो, कंटाळा करतो. पण बघा, आपलं आयुष्य आहे. आयुष्यात आपल्याला अनेक दुःख संकटाचा सामना करावा लागतो. कधी कधी असं होतं बघा, आपल्या आयुष्यात खूप म्हणजे चांगलं चालू असतं आणि अचानक आपल्यावर संकट येतात. त्यातनं आपण कसं बाहेर पडावं ते आपल्याला कळत नाही. तर तुमच्या आयुष्यात काही दुःख संकट आलं आहे ज्यातून तुम्हाला बाहेर पडता येत नाही, काय करावं काही सुचत नाही, किंवा तुम्ही आता खूप खचून गेले आहात, तुम्हाला घरात खूप त्रास होतो आहे, घरात तुम्हाला कोणाचा त्रास होतो आहे किंवा नातेवाईकांचा त्रास होतोय, कोणी तुमच्यावर जळत आहे, जळाऊ वृत्तीचं आहे, तुम्हाला ऑफिसमध्ये कोणाचा त्रास होतो आहे, तुमचा व्यवसाय चालत नाही, व्यवसायात तुम्हाला ग्रोथ होत नाहीये, नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळत नाही, काही ना काही तुम्हाला समस्या आहेत ज्यातून तुम्हाला बाहेर पडता येत नाही. तर यावर मी तुम्हाला एक छोटीशी सेवा सांगणार आहे. ती सेवा जर तुम्ही केली तर प्रत्येक दुःख संकटातून तुम्ही बाहेर पडणार आहातच, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर ती सेवा आपल्याला कोणती करायची आहे, कोणत्या वेळेला करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपलं भावनाच लाईफस्टाईल हे पेज आहे, या पेजला फॉलो नक्की करा. अचानक दुःख संकट येणं, मन विचलित होणं, रात्रीची झोप उडून जाणं, पैशांच्या समस्या, नोकरीच्या समस्या, मुलांच्या समस्या, मुलांच्या आयुष्यात काही ना काही अडचणी येत आहेत, घरात खूप कटकटी होत आहेत, सततचा आजारपण सुरू आहे, घरात कोणाचा ना कोणाचा ॲक्सिडेंट होतो आहे, काही ना काही गोष्टी अशा घडत आहेत की तुम्हाला काहीच कळत नाही असं का होते. दुःखांचा डोंगर तुमच्यावर येतच चाललाय, तुम्हाला समस्यांवर समस्या येत आहेत आणि त्या आता प्रॉब्लेममधून कसं बाहेर पडावं तुम्हाला कळतच नाही आहे. तर यासाठी तुम्हाला एक छोटीशी सेवा करायची. आता ही सेवा, आता जर तुमच्या घरात आता जर महिला असतील, आता हा प्रॉब्लेम तुमच्या मुलांचा आहे किंवा तुमच्या मिस्टरांचा आहे, त्यांना काही समस्या येत आहे, तर महिलासुद्धा ही सेवा करू शकतात. असं काही नाही म्हणजे ज्याला प्रॉब्लेम येतो त्यानेच करावा असं काही नाही, आपल्या परिवारासाठी आपण करू शकतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, शिवलीलामृत यातला 11 अध्याय पठण करायचं आहे. आता 11 अध्याय सांगितलं लगेच व्हिडिओ स्किप करायचा असं करायचं नाही. 11 अध्याय पठण करायचं आहे, परंतु कोणत्या वेळेला करायचा, किती वेळा करायचा हे मी अजून सांगितलेलं नाही आहे. याचे नियम अटीसुद्धा आहेत. व्यवस्थित जर तुम्ही व्हिडिओ बघितला, नियम अटी वगैरे सगळं, तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. चुकीची सेवा केली तर त्याचं काही फळ मिळणार नाही. आता शिवलीलामृत हा जो ग्रंथ आहे यात 15 अध्याय आहे. यातला जो 11वा अध्याय आहे तो त्यातला मेरुमणी मानला गेला आहे, म्हणजे तो अध्याय खूप जास्त प्रभावशाली आहे. तर त्या अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं. आता हा अध्याय तुम्ही जर प्रदोष काळात पठण केला, म्हणजे 5:30 ते 7:30च्या दरम्यान जर पठण केला तर अतिशय उत्तम. नसेल तुम्हाला शक्य सायंकाळी करणं तर तुम्ही सकाळी सुद्धा करू शकता. तर हा अध्याय तुम्हाला 3 किंवा 5 वेळा पठण करायचा. तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता. तर पठण करण्याआधी काय करायचं, आता हा अध्याय तुम्ही मंदिरात सुद्धा करू शकता किंवा घरी सुद्धा करू शकता. आता तुम्ही जिथे करणार तिथे महादेवांच्या समोर बसायचं, धूपदीप लावायचा आणि त्यानंतर महादेवांना तुमची काय समस्या आहे ती सांगायची, तुमच्या मिस्टरांची, तुमच्या मुलांची, ज्यांची समस्या असेल त्यांच्याबद्दल सांगायचं. देवा शंभू देवा, मला हा प्रॉब्लेम येत आहे, मला ही अडचण आहे, मला या अडचणीतून तुम्ही बाहेर काढा, माझ्या पैशांच्या समस्या, या पैशांच्या समस्यामधून मला बाहेर काढा, कुठून तरी पैसा येऊ द्या, माझ्या घरात खूप आजारपण सुरू आहे, तुमचं म्हणजे काय प्रॉब्लेम आहे तो महादेवांना सांगा. आणि सांगितल्यानंतर तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की मी आता आज
मी ही तुमची सेवा करत आहे. शिवलीलामृत यातला 11वा अध्याय मी पठण करत आहे. तर हा अध्याय माझ्याकडून व्यवस्थित तुम्ही पठण करून घ्या. त्यांना सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला या अध्यायाचं 3 किंवा 5 वेळा पठण करायचं आहे. तर हे बघा, अशी छोटीशी पोथी येते याची, शिवलीलामृत. हा 11वा अध्याय आहे. अगदी छोटासा आहे बघा, जास्त मोठा नाही आहे. तर हा अध्याय मी स्वतः सुद्धा पठण करते. या अध्यायाचे अनुभव खूप दिव्य आहेत, म्हणून तुम्ही हा अध्याय पठण करा अशी माझी इच्छा आहे. तर कमीत कमी 3 वेळा तरी याचं पठण करा. हा अध्याय अतिशय प्रभावशाली आहे. हा अध्याय जर तुम्ही 3 वेळा किंवा 5 वेळा पठण केला, कमीत कमी 3 वेळा करा, नक्कीच तुमची जी काही समस्या असेल त्यातून तुम्ही बाहेर निघणार याची मी तुम्हाला शाश्वती देते. कारण मी स्वतः म्हणजे महाशिवरात्रीला 3 किंवा 5 वेळा तरी या अध्यायाचं पठण करते, म्हणजे करतेच. याचा अनुभव पर्सनली मी घेतलाय. मी म्हणजे ज्या सेवा मी करते, ज्याचा मला अनुभव होतो, त्याच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. परंतु कसं असतं, आता नवीन नवीन सबस्क्रायबर आपले येत आहेत, आपली यूट्यूब फॅमिली वाढत आहे, तर त्यांना ही गोष्ट माहिती नाही आहे. तर तुम्ही म्हणजे मी तुम्हाला विश्वास देऊन सांगते प्रत्येक गोष्ट, तर तुम्ही या सेवा करत चला. हे पठण करत असताना दिवा अगरबत्ती लावा आणि म्हणजे संपूर्ण पठण होईपर्यंत तुमचा दिवा आणि अगरबत्ती चालू ठेवायचा आहे. तुम्हाला एवढंच करायचं आहे. आता हे पठण करत असताना तुम्हाला एका बैठकीतच करायचं आहे. जर म्हणजे खूप म्हणजे जास्त प्रॉब्लेम असेल की म्हणजे आता मला कंटिन्यू एका बैठकीत करताना नाही, म्हणजे एजेड व्यक्ती असेल त्यांना जमणार नाही, तर तुम्ही दिवसातनं 3 वेळा पठण करू शकता. म्हणजे सकाळी 2 वेळा, सायंकाळी 1 वेळा, किंवा सकाळी 1 वेळा, सायंकाळी 2 वेळा असं करू शकता. परंतु तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर 3 वेळा एका बैठकीतच करायचा प्रयत्न करा. नक्कीच महादेव तुमचे दुःख दूर करतील, यात काही शंकाच नाही. तर अशा पद्धतीने करायचं. आणि यात नियम काय पाळायचे, तर ते म्हणजे या दिवशी मांसाहार करायचं नाही. मला माहिती आहे आता ताई ही सांगण्यासारखी गोष्ट आहे का असं तुम्हाला वाटेल. बऱ्याच ठिकाणी लोक म्हणजे पाळतच नाही, मी तुम्हाला सांगते. म्हणून तुम्ही नक्की लक्ष द्या की या दिवशी मांसाहार करायचं नाही. घरात कोणाचा अपमान होईल असं बोलायचं नाही, मोठ्यांचा अपमान करायचा नाही. तुमच्या घरात आई वडील असतील, तुमची पत्नी असेल, तिचा अपमान करू नका. कोणालाही काही वाईट बोलू नका, कोणाची निंदा नालस्ती करू नका. अगदी म्हणजे प्रसन्न वातावरण ठेवा. बघा, सेवा करत असताना जर आपण अशा चुका केल्या ना, तर आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. मग सेवा आपल्याला फळाला येतच नाही. म्हणून सेवा करत असताना या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. तर या दिवशी धूम्रपान, मद्यपान काहीच करायचं नाही. तुम्ही उपवास करा, नका करू, परंतु तुम्ही ही सेवा करणार तर हे नियम तुम्हाला पाळावे लागणार आहे. काही कारणास्तव महिलांचे पिरियड्स आले तर मी माझ्या दादांना विनंती करते की तुम्ही तरी 3 वेळा याचं पठण नक्की करा. तुम्ही करून बघा, इतकी प्रभावशाली ही सेवा आहे, इतका प्रभावशाली हा अध्याय, परंतु 3 वेळा हा पठण व्हायलाच पाहिजे. फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी एकच दिवस हा 3 वेळा पठण करायचं, आपल्याला रोज रोज करायचा नाही आहे. तर एक दिवस तुम्ही सेवा करा आणि याचा अनुभव नक्की घ्या. आणि कोण कोण ही सेवा करणार आणि तुम्हाला काय अनुभव येतं याचे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.